नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। खानापूर अटपाडी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांबरोबर सर्व पराभूत उमेदवारांनी आज विट्यात ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव या घोषणा देत ईव्हीएमचा निषेध व्यक्त केलाय। महिलांना विनंती झालेल्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षात असं आलं असेल की सर्व महाराष्ट्रामध्येच ईव्हीएम संदर्भात लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। खानापूरच नाही तर मी संपूर्ण जर तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये आकड्यामध्ये असलेले तफावत, एखाद्या बूथला जेवढे मतदान झाले त्याच्यापेक्षा जास्त उमेदवारांना मतं मिळाले। काही ठिकाणी उमेदवारांचे हक्काचे मतदान असताना सुद्धा काही उमेदवारांना त्या बूथवर 0-0 मतदान मिळाले। अशी विदारक आणि धक्कादायक परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलेली आहे। ईव्हीएमबद्दल सर्वांच्या मनामध्ये आता इतकी प्रचंड शंका आहे की त्या शंकेच्या हिशोबानं माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला वाटतं की भविष्यात ईव्हीएम जर असेल तर उमेदवारी करायची का नाही, निवडणूक लढवायची का नाही, अशी परिस्थिती आमच्या सगळ्यांच्यावरती येऊन टिपलेली आहे। हे जर माझं एकट्याचं मत असतं तर ठीक आहे, पराभवानंतर एखादा उमेदवार बोलले असं कोणतरी म्हणेल, पण माझ्याबरोबर अपक्ष लढलेले आदरणीय या मतदारसंघाचे माजी आमदार राजेंद्रांना इथं उपस्थित आहेत, भक्तराज काका ठिगळे इथं उपस्थित आहेत, संग्राम माने इथं उपस्थित आहेत। परवा दिवशी संभाजी पाटील यांनी पण आपल्या सगळ्यांना निवेदन दिलं। त्यांनी या सगळ्यांचंच आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ज्या भागामध्ये आम्हाला पोटेन्शियल आहे किंवा ज्या भागामध्ये आम्हाला चांगलं मतदान होते त्या भागामध्ये सुद्धा अत्यंत कमी प्रमाणात काही ठिकाणी 0 मतदान होण्यासारखी परिस्थिती आलेली आहे। एक ट्रेंड जर बघितला तर पहिल्या बूथपासून ते 358 जेवढे बूथ आहेत एक सलग ट्रेंड त्या उमेदवाराच्या बाबतीत दिसतो। म्हणजे जर माझ्यासारख्या उमेदवाराला एका बूथवर 300 मतं मिळत असतील तर शेवटपर्यंत मला 300च मतं मिळत चालले, आणि माझ्या विरोधी उमेदवार आहे त्यांना जर 700 मतं मिळत असतील तर शेवटपर्यंत त्याला 700 मतं मिळत जाते। असा कुठला ट्रेंड असू शकतो, अशी काय सुप्त लाट होऊ शकते किंवा काय, याचा प्रश्न आम्हाला पडतो। या मतदारसंघात आम्ही सगळेच मंडळी गेली 10-20 वर्ष अण्णांसारखे जवळजवळ 30-35 वर्ष राजकारणामध्ये सक्रिय असणारी मंडळी आहेत। सर्वांच्या सुखदुःखात जाणं, अडीअडचणी सोडवणं, लोकांच्या लोकभावनेप्रमाणे काम करणारी सगळी मंडळी आहेत। असं असताना सुद्धा आज आमच्यासारख्या उमेदवारांच्या वरती इतका मोठा आमच्यावर संशय येतोय की आमचंच मत आम्हाला पडलं की नाही अशी म्हणण्यासारखी परिस्थिती या निमित्ताने। विरोधक म्हणतात लाडकी बहिणीचा परिणाम आहे, आपल्या मतदारसंघात 42,000 फक्त लाडकी बहिणीचे फॉर्म काढून मंजूर आहे। या आपल्या खानापूर विधानसभा मतदारसंघात सरासरी 71-72% मतदान झालं तर 28,000, त्याच्यामध्ये माझ्यासारख्याला 30% मतदान मिळालं, त्या लाडक्या बहिणीतल्या 30%नी मला मतदान केलं असलं तर मग विरोधकाला 78,000 मतं लीड पडायसाठी काहीच परिस्थिती नाही ना। मग जर लाडक्या बहिणींच्या मतावरती तुम्ही ईव्हीएमचा घोटाळा जर झाकणार असाल तर ह्याचा जाहीरपणे आम्ही निषेध करतो। आम्ही आमच्या परीनं लोकशाही मार्गानं ह्याच्या विरोधात आवाज उठवायचा प्रयत्न करतो। आम्हाला माहिती आहे त्याच्या मर्यादा आहेत, 100% मर्यादा आहेत, कारण हा मोठा स्कॅम आहे। हा काही एका खानापूर विधानसभा मतदारसंघात घडलेला नाही आहे, तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा घडलेला आहे। हे स्कॅम आहे, याच्या विरोधात जिकडे तिकडे जन आंदोलन उभं आहे। पण एक तुम्हाला सांगतो, हे जे तुमचं वागणं आहे हे सत्ताधारी लोकांचं, याचा परिणाम फार विदारक आणि वाईट होणार आहे। भविष्य काळामध्ये या देशात लोकशाही शिल्लक राहते की नाही अशी परिस्थिती होईल। चांगले लोक ह्या राजकारणावर अलिप्त राहतील, नवीन लोक मतदानाला येणार नाहीत। आहे या लोकांनी आता म्हणजे माझ्या मते राजकारण बंद करून टाकावं का परिस्थिती निर्माण होईल, आणि ज्याप्रमाणे श्रीलंका बांगलादेश अराजकता माजली तशी परिस्थिती 2-5 वर्षात या महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही, किंबहुना देशात आल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे। त्याचा सगळ्यांनी जाणीवपूर्वक विचार सगळ्यांनी केला पाहिजे। सत्ता येते सत्ता जाते, जय पराजय हा राजकारणाचा अविभाज्य घटक आहे। योग्य चांगल्या पद्धतीने जर निवडणूक झाली असती, त्याच्यात पराभव झाला असता तर आज इथे यायची आम्हाला वेळ सुद्धा आली नसती। पण जे बघितलं त्याच्यातून 100% हे सगळं फिक्स झालेलं आहे। काही ठराविक लोकांना निवडून आणण्यासाठी झालेली प्रक्रिया आहे, अगदी म्हणजे न बोलण्यासारखी परिस्थिती या सगळ्यातून आहे। तरी पण न थकता न थांबता अविरत सेवा करण्याचं व्रत जे आम्ही अंगीकारलं ते 100% आम्ही पुढे नेऊच नेऊ।
पण EVM वरती काहीतरी विचार झाला पाहिजे, किंबहुना EVM हटवून हे मतदान जे बॅलेट पेपरवरती होतं त्या पद्धतीचं मतदान झालं पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे. आणि ती मागणी नोंदवण्याच्या निमित्तानं आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं आहे. तहसीलदारांच्या मर्यादा आहेत, त्यांच्या फक्त पोस्टमनचं काम आहे, पण जन आंदोलन किंबहुना उभा करण्याच्या निमित्तानं नक्की आम्ही कार्यरत राहू असा शब्द या निमित्तानं मी देतोय. माझ्याकडून 100% लोकसेवा घडेल, समाजसेवा घडेल. मी अविरत काम करणारा कार्यकर्ता आहे, मला पराजयाची भीती नाही. पण असंच होत राहिलं तर एक दिवस मात्र नक्की माझ्यासारख्याला सुद्धा विचार करायला लागेल अशी परिस्थिती या निमित्तानं होते. या सगळ्याचा मी जाहीर निषेध करतो आणि EVM हटवून बॅलेटवरती मतदान झालं पाहिजे अशी आग्रही मागणी. आता आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन आमची मागणी आहे की हे झाले अत्यंत चुकीचं झालं. आम्ही नंतर एकत्रित बसू, आमची मागणी नोंदवलेली आहे. कायदेशीर प्रक्रिया काय याच्यामध्ये करता येते का, कायद्याच्या माध्यमातून काय करता येते का ह्याच्यातून चाचपणी करू. पण झालं हे इतकं ड्रास्टिक आहे की त्याच्यामधून अजून आम्ही सावरलं नाही अशी परिस्थिती आमच्या सगळ्या नेते मंडळींच्या. 2024च्या विधानसभेचा निकाल हा धक्कादायक लागलेला आहे. आज आम्ही सगळेच अपक्ष आणि वैभवदादा या आपण सगळ्यांनी मिळून आपण EVM हटाव. खरं म्हणलं तर आमच्या अपक्षांचा आवाजच दाबून टाकलेला आहे आणि अपक्षांची 100% म्हणजे 40%च्या पुढची मतं सगळे विजयी उमेदवाराकडेच गेलेली. म्हणजे आमच्या हक्काच्या गावामध्ये सुद्धा आम्हाला मतदान पडलेलं नाही, हक्काच्या माणसांची सुद्धा मतदान पडलं नाही असं चित्र दिसतंय. खरं म्हणलं तर हे EVM मशीन चुकीच्या पद्धतीनं ऑपरेट करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक झालेला आहे. चांगल्या पार्टीचे 10-20 टक्के मतं घेतली आणि अपक्षांची 100 अपक्ष एकत्रित येणार नाही असं त्यांना वाटलं. पण आम्ही सगळे एकत्रित येऊ, पुढे असाच लढा आम्ही चांगल्या पद्धतीनं देण्याचा आम्ही प्रयत्न करू. हे जास्त दिवस टिकत नसते. किती जरी काही केलं तरी लोकांना ह्या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत लोकसुद्धा जागृत झालेले आहेत आणि त्या दृष्टीनं भविष्यामध्ये हे बॅलेट पेपरवरती यावं. जे त्यांना जे काउंटिंगला जे अधिकारी असतात त्यांचं मानधन वाढवावं आणि त्यांना जास्ती वेळ काम करायला संधी द्यावी. तिथं 2 दिवसानं निकाल लागू देत, 3 दिवसानं निकाल लागू देत. पण हा निकाल पारदर्शक होणं आणि लोकशाही वाचली पाहिजे आहे. लोकशाहीत विरोधी पक्ष नसेल तर लोकशाहीला अर्थ नाही आणि अशा पद्धतीनं जर लोकशाही चालणार असेल तर ही हुकुमशाहीच आहे असं स्पष्टपणानं म्हणावं लागेल. आणि त्या दृष्टीनं हा आजचा लढा आहे आणि आम्ही शेवटपर्यंत असं लढू. आम्ही मध्ये आधी थांबणारी माणसं नाही. आम्ही जनसेवेचं वृत्त कंकण हातामध्ये बांधलेलं आहे, ते शेवटपर्यंत आम्ही निभावू एवढंच ह्या निमित्तानं सांगेन आणि एकत्रित येण्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्न करू. या मोर्चामध्ये महाविकास आघाडीचे ॲडव्होकेट वैभव पाटील, अपक्ष राजेंद्र देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे संग्राम माने, प्रहार संघटनेचे भक्तराज ठिगळे यांच्यासह अन्य उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आता या झालेल्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं गेलो. या निवडणुकीत आम्हाला बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळाल्या. आम्ही मागच्या वेळी बघितलं तर सदाभाऊंना सगळी एका ठिकाणी सगळी एकत्र विरोधात असताना सुद्धा 92-93 हजार मतं पडली. आज त्याच वैभवदादांना बऱ्याच ताकदीने बऱ्याच अदृश्य शक्तीने मदत करून सुद्धा आज 75 हजार मग गाडी थांबत्या. आज अण्णांसारख्या माणसांचं एवढं मोठं गुडविल असताना आटपाडी तालुक्यात आज कमीत कमी तुम्ही सगळे पत्रकार मंडळी म्हणत होता की 50 ते 60 हजारांना मतं घेतील. आज तेच अण्णा 13 हजाराच्या आसपास आले. आज मला प्रशासकीय असा रिपोर्ट होता की निवडणुकी मतदानाच्या अगोदर की कमीत कमी तुम्हाला 12 ते 15 हजार मतं पडतील. तेही मतं पडले नाहीत. आणि जो मग दादा म्हटल्याप्रमाणे 70-30चा जो रेषा आहे प्रत्येक बूथवर त्यांना 700 मतं तर विरोधकांना 300 मतं. हा ट्रेड का चालला? माझं विरोधकांना सांग नाही, बाबांनो तुमच्यात जर दम असेल, तुमच्यात जर खुमखुमी असेल, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. तुम्ही जर जिंकला 78,000 मतानं राजकारणाचा संन्यास मी राजकारणात येणार नाही. प्रसाद दादा तुमच्या साक्षीनं सांगतोय मी राजकारणात परत येणार नाही. तुम्ही 78,000 मतांना निवडून आला कारण लोकांच्या मनात इतके प्रश्न आहेत
आज दादा वैभवदादा असतील, अण्णा असतील किंवा आम्हाला काय मानणारा गट असेल, आज ती माणसं अस्वस्थ आहेत. काय जणांना दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं. एवढं प्रामाणिक काम लोकांनी केलंय. त्या लोकांच्या मनात आज हजारो प्रश्न आहेत की बाबांनो आमचं मत गेलं कुठं. आज अण्णांच्या शासकीय त्यांच्या घरात जवळजवळ एक 10,000 कर्मचारी आहेत त्यांच्याकडे. आज बँका संस्था सगळे मिळून मग ते मतदान गेलं कुठं. त्या घरातल्या लोकांनी मतदान केलंच नाही का. असे हजारो प्रश्न या निवडणुकीच्या निमित्तानं उभा राहिलेत. म्हणून तुम्हाला सांगायची माझी विनंती आहे की येणाऱ्या पुढच्या काळात आम्ही ही लढाई आमची चालू ठेवणारच आहोत. आणि जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाहीत तोपर्यंत आमची ही लढाई चालू राहणार. आणि विरोधकांना सांगणार तुम्ही ही पुढची 5 वर्ष सुखात तुमची जाणार नाहीत. लोकांची हाय घेऊन तुम्ही आता निवडून आलेला आहात. ह्या हायनुसार तुम्हाला 5 वर्ष काम करायला लागणार आहे, लक्षात घ्या. काल 2024च्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याचे निकाल जर बघितले तर खरंच लोकशाही आहे का असे लोकांना एवढा प्रचंड मोठा प्रश्न पडला आहे. हे EVM मशीन आल्यामुळे EVM मशीनच्या माध्यमातून ज्याला निवडून आणायचं आहे ते ठरवून निवडून आणलं जातं आहे आणि ज्यांना संपवायचं आहे. आज आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणारा, रस्त्यावरती येऊन लोकांना न्याय मिळवून देणारा असं ह्या प्रस्थापितांच्या जे आता डोक्यात आहे की एक वेळ संपवली की आपल्याला हिटलरशाही पद्धतीनं कारभार करता येईल. पण त्यांना आम्ही सांगू इच्छितो की हा देश महात्मा गांधींचा आहे, हा देश गौतम बुद्धांचा आहे आणि ह्या देशामध्ये फार काळ अतिरेक चालला नाही, कौरवांचा अतिरेक चालला नाही, रावणाचा अतिरेक चालला नाही. जर यांच्या डोक्यात असेल की आम्ही करेल त्या पद्धतीनं हा देश चालेल, हे राज्य चालेल तर हे मराठ्यांचं ह्या बहुजनांचं राज्य आहे. आणि ही असली हुकुमशाही, असली हिटलरशाही ही कदापि आम्ही तर खपून घेणारच नाही आणि जनतासुद्धा कधी खपून घेणार नाही. त्यांच्या जर खरंच कुमकुमी असेल, त्यांना जर खरंच वाटत असेल की बाबांनो मी आलो हे बरोबर आहे तर पुन्हा त्यांनी सामोरं बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्यात आणि सामोरं यावं. मग जनता त्यांची त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हा अन्याय आहे, हा अत्याचार आहे, हा तुमच्यावरती जुलूम आहे. आज मला सांगा त्या निवडणुका झाल्या आज हे म्हणतात की लाडकी बहीण खरंच लाडकी बहिणीचं ह्यांना हे आहे का. आम्हाला काही बहिणी आहेत का नाहीत. आमच्या घरातली मतच जर आम्हाला मिळत नसतील, आमच्या बूथवरती जे आमच्या घरातली मतं आहेत तीच आम्हाला मिळाली नाहीत म्हणजे माझं मंडळीचं मत, माझ्या आईचं मत, माझ्या भावांची मतं मला मिळत नसतील आणि ही जर मतं ती फिरवत असतील तर हा फार काळ न चालणारी गोष्ट आहे. त्यांना माहीत आहे की जर लोकांनी उठाव केला तर त्या श्रीलंकेमध्ये असणारे 2-3 कोटी लोक होती. त्यांनी काय केलं जयवर्धनाचं की त्यांच्या ह्याच्यामध्ये घुसून त्यांना नेस्तनाबूत करण्याचा उद्योग केला. बांगलादेशामध्ये जे परवा घडलं की लोकांनी ज्यावेळी उठाव केला त्यावेळी त्याची काय तऱ्हा झाली तर आम्ही या सरकारला सांगू इच्छितोय आता ही 2-3 कोटी लोकसंख्या होती पण ह्या देशाची 100 कोटी लोकसंख्या आहे. त्याला मिलिटरीसुद्धा थोपवू शकणार नाही, या जगातला कुठला पोलीस अडवू शकणार नाही. म्हणून आमचा ह्या शासनकर्त्यांना सबुरीचा सल्ला आहे. खरंच हा लोकशाहीच्या माध्यमातून चालणारा देश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान घालून दिले त्या पद्धतीने चालणारा देश आहे. जर तुम्ही संविधानच जर मातीत घालणार असाल, संविधान जर पायाखाली तोडत असाल तर ह्या राज्यकर्त्यांना ही जनता पायदळी तुडवून त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. वैभवदादा आहेत, अण्णा आहेत, संग्राम भाऊ आहेत. आम्ही हा लढा जोपर्यंत बॅलेट पेपरवर येत नाही, मग भले 1 वर्ष लागू देत, 2 वर्ष लागू देत, 3 वर्ष लागू देत, आम्ही हा लढा अखंड चालू ठेवणार आहे. आणि एक दिवस ह्या राज्यकर्त्यांना अण्णा बॅलेट पेपरवरती नाक घासत आणल्याशिवाय आम्ही सगळी थांबणार नाही असे यावेळी सांगू इच्छितो. सरकार विरोधात घोषणा देत विट्यात जोरदार निषेध व्यक्त केला. आता जी काय विधानसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये जो काही निकाल आला हा सर्वांना धक्का देणारा निकाल आहे. आमच्या आटपडीची परिस्थिती पाहता, पूर्ण मतदारसंघाची परिस्थिती पाहता खरं जर म्हणलं तर जनतेच्या माध्यमातून, जनतेच्या तोंडातून कोण निवडून आला असेल किंवा जनतेच्या तोंडामध्ये कुणाचं नाव असेल तर ते म्हणजे वैभवदादा. मी खरं सांगतो, मी त्यांच्या विरोधात थांबलो. जनतेच्या मनामधलं मी सांगतोय, हे जनतेच्या तोंडामधून जो शब्द आला तो शब्द मी सांगतो. मी काही थापा मारायला आलो नाही, परंतु खरं तर या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून येणारे उमेदवार हे वैभव पाटीलच आहे. परंतु एक बारकं पोर असतं, ते पोरगं काय करतं, आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी पाय असं झगडतं आणि रडतं.
मला आमदार व्हायचं आहे, मला आमदार व्हायचं आहे असं रडून झालेला आमदार हा जनतेचा आमदार नाही. बरोबर आहे का? हा जनतेचा आमदार नाही. हा आमदार ईव्हीएम मिशनीमध्ये घोटाळा करून दुसऱ्याचे पाय चाटून हा आमदार झालेला आहे. त्यांचं वैयक्तिक अस्तित्व असं काही नाही. आज तागायत आपण बघतोय की या मतदारसंघामध्ये जेवढे पण आतापर्यंत आमदार झाले, बरोबर आहे, त्यांचं लीड आपण बघितलं तर लयतले 26,000 पर्यंत आहे. परंतु 78,000 लीड असं काय काम केलं? बरोबर आहे का? म्हणजे असा काय मोठा पराक्रम केला की आता म्हणजे लाडक्या बहिणी, आम्हाला बहिणी नाहीत का? सगळ्यांना लाडकी बहिणी आहेत. तुम्हाला खरं सांगतो की लाडक्या बहिणीने हे जे एकनाथ शिंदे आहेत हे राक्षसी प्रवृत्तीचे आहेत, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणीने या राक्षसाला चांगलं ओळखलेलं आहे. हा राक्षस निवडणुकीपुरतं आपल्याला गोडगोड बोलतोय, परंतु निवडणूक झाल्यानंतर जे ह्या महिलांचे जे काय बलात्कार होत आहेत, महिलांना अत्याचार होतोय, हे अत्याचार रोखण्यासाठी हा राक्षस पुढे येत नाही. त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनी ह्या राक्षसाला मतदान टाकलेलं नाही. हे अजून मी तुम्हाला सांगतो. हा सगळा ईव्हीएममध्ये झालेला सगळा घोटाळा आहे. आपण बघतोय की एखादी बिल्डिंग बांधायची असेल, आपण बघतोय की गवंडी काम करायचं असेल तर त्याला मिस्त्रीच लागतो, कलर काम करायचं असेल तर त्याला पेंटर लागतो. परंतु हे निवडणूक आयोग ज्या पद्धतीने मिशनीमध्ये त्यांना काय करणार आहे मला सांगा? बरोबर आहे का? त्यासाठी त्याला शास्त्रज्ञ पाहिजे, टेक्निकल नॉलेज पाहिजे. तरी सुद्धा हे निवडणूक आयोग म्हणते की मिशनीमध्ये घोटाळाच होतो. बरोबर आहे? मिशनीमध्ये सिद्ध करून दाखवा. मग ज्यांनी ईव्हीएम मशीन तयार केली त्यांना आणा ना तुम्ही. ते स्वतः म्हणते की बाबा ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, घोटाळा होऊ शकतो. मग तुम्ही का मान्य करा? आज न्यायालयापासून जे निवडणूक आयोग असेल, हे सगळे अधिकारी हे भाजपने पाळलेली सगळी टगे आहेत. ही भाजपच्या इशाऱ्यावरती चालतात. त्यामुळे जे भाजप सांगेल तेच हे करणार. भाजपच्या पुढे यांना जाता येत नाही. त्यामुळे आता आपल्या सर्व पत्रकारांच्या समोर, जनतेच्या समोर मी एवढं सांगतो की लोकशाही संपलेली आहे, लोकशाही राहिलेली नाही. त्यामुळे खरंच जर इथून पुढे निवडणुका चांगल्या पद्धतीने जर आपल्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये घ्यायचे असतील किंवा करावायचे असतील तर ईव्हीएम मशीन बॅन झाली पाहिजे. जोपर्यंत ईव्हीएम मशीन बॅन होत नाही तोपर्यंत आपल्या तालुक्यातल्या जनतेला, महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय मिळणार नाही. अपक्ष उमेदवारांना कोण बी असं, सगळ्या उमेदवार असू द्या, कुणालाही न्याय भेटणार नाही. त्यामुळे मी या सरकारला एवढं सांगतो, जर ईव्हीएम मशीन तुम्ही बॅन केलं नाही तर प्रत्येक बूथवरती इथून पुढे मिशन फुटलेली दिसेल. प्रत्येक बूथवरती मिशन फुटलेली दिसेल. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.